खासदार अमोल कोल्हे यांची आक्रोश मोर्चा रॅली ही आज बारामती लोकसभा मतदारसंघात असेल। सकाळी 9:30 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात अमोल कोल्हे दौंड शहरातील महात्मा फुले पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा अशी पदयात्रा करतील। आजच्या संपूर्ण दौऱ्यात अमोल कोल्हे यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी होणार आहेत। जयदीप भगत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, आजचा बारामती मतदारसंघातला दौरा नेमका कसा असेल आणि कोणाकोणाचा सहभाग असेल या संपूर्ण रॅलीमध्ये? प्रज्ञाचा जो आहे तो आक्रोश मोर्चाचा तिसरा दिवस आहे। दौंडमधून सुरुवात होईल। बारामती लोकसभा मतदारसंघातील 3 तालुक्यांना जे आहे ती मोर्चा रॅली जाणार आहे आणि याच्यामध्ये बारामतीचा समावेश आहे। बारामती तालुक्यात देखील जाणार आहेत। आज आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी स्वतः अमोल कोल्हे आहेत। कशा पद्धतीचा आजचा दौरा असणार आहे आणि या मोर्चामध्ये खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित असणार? आज आमच्या नेत्या महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे या शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये सहभागी होतील। दौंड शहरातून याची आधी पदयात्रा असेल, त्यानंतर विविध गावांमधून हा मोर्चा जात असताना खडकी इथं सभा असणार आहे, कोपरा सभा, त्यानंतर इंदापूर शहरातून पदयात्रा असणार आहे आणि त्यानंतर याच पद्धतीने हा मोर्चा पुढे बारामती शहरामध्ये जाणार आहे आणि संध्याकाळी बारामतीमध्ये मशाल मोर्चा आणि त्यानंतर सभा असणार आहे। एकीकडे अजित पवारांनी शिरूरमध्ये तुम्हाला पाडण्याचा चंग बांधलाय, तर सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपने चंग बांधलेला आहे आणि आज तुम्ही जाणार आहेत अजित पवारांच्या काटेवाडीमध्ये, त्या ठिकाणी स्वागत देखील केलं जाणार आहे। तुमचं कसं बघताय? हे बघा, आदरणीय दादा हे मोठे नेते, त्यामुळे त्यांनी काय निर्णय घेतला याविषयी भाष्य करण्या इतका मी अजिबातच मोठा नाही, त्यामुळे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत हे सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे। कोण कुणाला पाडणार? तुम्ही जसं म्हणाला, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा खासदार सुप्रियाताई सुळे या सलग 8 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या संसदेमध्ये त्यांची जी कामगिरी आहे ही कामगिरी पाहत असताना यावेळी जेव्हा त्यांचं आणि माझं निलंबन करण्यात आलं, वेगळं काय मागितलं होतं? शेतकऱ्यांच्या कांदा निर्यात बंदीवर चर्चा करा हीच मागणी होती, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर चर्चा करा हीच मागणी होती आणि जे भारतीय जनता पक्ष या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी चर्चा मागितली तर निलंबन करतो, तो भारतीय जनता पक्ष जर पाडापाडीची भाषा करत असेल तर मला वाटतं जनता ही सार्वभौम आहे लोकशाहीमध्ये आणि जनता योग्य तो निर्णय नक्की घेईल। तुम्ही आक्रोश रॅली काढता आहात, खरं तर खासदारांचं काम आहे पॉलिसी मेकिंग करणं, परंतु तुम्हाला आक्रोश मोर्चा काढावा लागतो, यावरती टीका देखील मोठ्या प्रमाणात होती। कसं बघता या टीकेकडे? मला वाटतं पॉलिसी मेकिंगसाठीच तर आम्ही चर्चा मागत होतो, आम्ही संसदेमध्ये चर्चा मागत होतो आणि दडपशाही पद्धतीनं जर संसदेमध्ये आमचा आवाज दाबला जात असेल तर रस्त्यावर ही लढाई नेणं हे जास्त गरजेचं आहे। कारण संसदेमध्ये या पद्धतीची दडपशाही तुमच्या हातात आहे, परंतु रस्त्यावर सर्वसामान्य शेतकरी या शेतकरी आक्रोश मोर्चाचं ज्या पद्धतीनं स्वागत करतायत, माता भगिनी ज्या पद्धतीनं स्वागत करतात, याने तरी सरकारला जाग यावी की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सुटले नाहीत। आज 22वा दिवस आहे कांदा निर्यात बंदीचा। शेतकरी आक्रोश मोर्चावर टीका करणाऱ्या प्रत्येक मंत्री महोदयाला माझी विनंती आहे आणि त्यांनी हे जनतेसमोर सांगावं ना, गेले 22 दिवस ही कांद्यावरची निर्यात बंदी उठवण्यासाठी त्यांनी नेमके काय प्रयत्न केले? जर आपण सत्तेच्या पदावर आहात, आपण महत्त्वाच्या पदांवर बसलेला आहात आणि जर आपण सरकार म्हणून ही कांद्याची निर्यात बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करत नसाल तर हा जनतेचा आक्रोश पोचवायचा कसा? तर या ठिकाणी आपण बघू शकतो की पुढच्या काही वेळामध्ये त्यांच्या पदयात्रेला सुरुवात होईल। पहिल्यांदा दौंडमध्ये, त्यानंतर इंदापूर आणि त्यानंतर बारामती। सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्या अजित पवारांच्या काटेवाडीमध्ये त्यांचं स्वागत होणार आहे। त्यानंतर बारामती नगरपालिका त्या ठिकाणी देखील अमोल कोल्हेंची सभा होणार आहे आणि त्यावेळेस खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित आहेत। आजचा खरं तर हा त्यांचा तिसरा दिवस आणि याच पद्धतीनं जो आहे तो पुढे जाणार आहे। प्रज्ञा, खरंय जयदीप, गेल्या काही दिवसांपासून अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यामध्ये जे वाकयुद्ध रंगलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आज काटेवाडीमध्ये अमोल कोल्हेंचं येणं, बारामतीमधला त्यांचा दौरा लक्षवेधी ठरतोय। अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।